नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर उंबरठ्याच्या लेपनाच्या बाबतीत अजूनही खूप सारे प्रश्न सगळे विचारतात. तर उंबरठ्याच्या लेपनाचे ना सविस्तर व्हिडिओ आहे. आणि बघा, लेपन असं पुसताना फक्त एक ओला कपडा घ्यायचा आणि त्याने आपलं लेपन अगदी सोप्या पद्धतीने पुसलं जातं. आता सध्या मी हे असं बाजूला पण थोडंसं लेपन करते उंबरठ्याच्या, तर तेही व्यवस्थित पुसलं जातं. आणि तुम्ही बघा की हळदीने लेपन केल्यानंतर जर तुम्ही एकदम शुद्ध हळद वापरलीत आणि जर तुमचा जो उंबरठा आहे, जे लाकूड आहे ते अगदी शुद्ध म्हणजे सागाचं असेल, तर तुम्हाला दिसतं इथे की बघा, हळदीच्या लेपनाने उंबरठ्याचा जो रंग आहे ना, तो अगदी अगदी सुंदर आणि एकदम उठून निघालाय, असा छान पिवळा धमक आपला छान उंबरठा होतो. बऱ्याच ताई विचारतात की ताई, जे तू हळद वापरते किंवा जे रांगोळीचे रंग वापरते, तर लादीवरती डाग पडत नाहीत का? तर डाग जरी पडले, पहिली गोष्ट तर तुम्ही कुठली क्वालिटी यूज करताय. तुम्ही रांगोळी सुद्धा चांगल्या प्रतीची वापरलीत ना, तर डाग अजिबात पडणार नाहीत. आणि पुसताना ते थोडंसं शॅम्पू किंवा असं घेऊन पुसलत ना, तर लगेचच डाग निघून जातील. तर आज मी बनवते शेपूची भाजी. कोणाकोणाला आवडते शेपूची भाजी? मला ना पहिले खरंच सांगते की आधी मला ही भाजी अजिबात आवडायची नाही. म्हणजे ह्याचा जेव्हा असा तो उग्र वास यायचा ना, तेव्हाच मला ही भाजी नकोशी वाटायची. पण आता तीच भाजी आणि त्याचाच वास मला एवढा आवडतोय ना, की म्हणजे खरंच आहे ना, की काही गोष्टी आपल्याला ज्या आधी आवडत नसायच्या, त्या आता अचानक एवढ्या आवडायला लागतात. म्हणजे किती काय फरक पडतो. तर अशा पालेभाज्या ना आपल्या आहारामध्ये नेहमी असल्याच पाहिजेत. आपण पालेभाज्या आणायचा, साफ करण्याचा खूप कंटाळा करतो. पण जेव्हा तुम्ही भाज्या आणताय, एकत्रच भाज्या आणता, तेव्हा तुम्ही एकत्रच व्यवस्थित साफ करून ठेवल्या ना, आणि तुम्ही कॉटनच्या वगैरे पिशवीमध्ये किंवा असं पेपरमध्ये जरी भाजी गुंडाळून ठेवलीत ना, तरी भाजी खूप व्यवस्थित राहते. तर आता आमच्याकडे एकाला आवडते डाळ, मुगाची डाळ, एकाला पाहिजे आहे खोबरं. तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आज 2 in 1 कॉम्बिनेशन करूनच ही भाजी बनवू. तर बरेच जण ही भाजी पातळ भाजी सुद्धा करतात. भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी, खूप मस्त लागते. पण मी आज हिरव्या मिरचीची बनवते. जेव्हा तुम्ही पातळ भाजी बनवतात ना, तर तेव्हा तिखट घालून बनवा, मग छान लागते. तर बघा, पहिले मी लसूण जो बारीक बारीक कापला होता तो घातला. त्यानंतर मिरच्या छान अशा मस्त तडतडू देते तेलामध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा एक कांदा. कांदा थोडासा भरपूर घालायचा, पालेभाज्यामध्ये छान लागतो. आणि खरंच आपल्या हेल्थसाठी आपण कसं शॉर्टकट विचार करतो की पटकन कुठली भाजी होईल तर ती बनवू. तसं न करता तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये, म्हणजे तुमच्या पूर्ण वीकमध्ये, पूर्ण आठवड्यामध्ये कुठली कुठली भाजी येते त्याचा पण थोडासा विचार करायचा. नाहीतर मग आपल्याला तेच तेच खाऊन त्या गोष्टींचा कंटाळा येतो. मार्केटमध्ये गेलात तर फक्त भेंडी, फ्लावर, कोबी ह्याच भाज्या दिसतात आपल्याला. पण तसं नाहीये, खूप सारे भाज्यांचे ऑप्शन्स आहेत. फक्त तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघितलत ना, तर बऱ्याच भाज्या दिसतात. त्यातून बऱ्याच भाज्या आपल्या लिस्टमधून कट ऑफ झालेल्या असतात. पडवळ गेलं, शिराळं गेलं, कारलं गेलं, असं बऱ्याच भाज्या बऱ्याच जणांना आवडत नाहीत. पण त्या भाज्या तुम्ही व्यवस्थित बनवल्यात ना, तर त्या भाज्यांची चव अगदी मस्त लागते. तर आता मी थोडीशी ना हळदही टाकते, मला आवडते. आता मला माहित नाही बाकीच्यांना कोणाला आवडते की नाही, पण मेथीच्या भाजीमध्ये, या भाजीमध्ये मी थोडीशी हळद टाकते. त्याने एक वेगळा फ्लेवर येतो भाजीला छान. आणि ह्याची भाजी म्हणजे आता ही हिरवी पालेभाजी जी आहे ना, ती थोडीशी अशी दिसताना जास्त दिसते, पण नंतर शिजल्यानंतर एवढीशी होते. तर म्हणून ती व्यवस्थित थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं. ही माझी कढई जी आहे पितळेची, मोठी आहे बऱ्यापैकी, आणि याच्यामध्ये भाजी व्यवस्थित छान बसते. ती हळूहळू थोडीशी खाली बसत जाते. मग तुम्ही मिक्स केलीत की परत थोडी भाजी घालायची, मग ती बरोबर बसते. तर आता याच्यामध्ये मी डाळ, जी मुगाची डाळ आहे ना, मी थोडा वेळ आधीच, अर्धा तास आधीच भिजत टाकली होती. त्यामुळे डाळ पटकन शिजते. जर तुम्ही डायरेक्ट डाळ घातलीत ना, तर ती भाजी तुमची आधी शिजून जाईल आणि डाळ कधी कधी कच्ची राहून जाते. तर म्हणून मुगाची डाळ घालून भाजी थोडा वेळ शिजवून देते. त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर आता जे सेकंड ऑप्शन म्हणजे खोबरं. तर ओलं खोबरं खूप छान लागतं खरंच आहे हिरव्या भाज्यांमध्ये. पालेभाज्याच असं नाही,
हिरवी कुठलीही भाजी तुम्ही बनवा आणि त्यामध्ये खोबरं घाला, खूप अप्रतिम लागते. मला कधी कधी शेंगदाण्याचा कूट घालून पण आवडतो, पण शेंगदाण्याच्या कुटाने ना बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो. तर म्हणून सगळ्यात बेस्ट ऑप्शन जे आहे पालेभाजीमध्ये ते म्हणजे की ओलं खोबरं. भाजीची चव एकदम द्विगुणित करून टाकतं. तर माझी ही आता ओटीची तयारी सुरू आहे आणि छान मी तयारी पण केली आहे. तर मला माहिती आहे तुम्ही विचाराल, की "ताई ही साडी कुठून घेतली?" तर ही मी राजस्थानला गेली होती ना, तेव्हा तिथून मी ही प्युअर बांधणीची साडी आहे. अगदी, अगदी हलकी आहे नेसायला आणि मला खूप आवडते. म्हणजे असं एकदम कापसासारखी नरम वाटते मस्त. तर तिथे तुम्ही राजस्थानला गेला, राजस्थानचे व्लॉग्स बघा, त्याच्यामध्ये मी ते दाखवलेलं सुद्धा आहे, की मी कुठून ही साडी घेतलेली आहे. त्यांचा नंबर सुद्धा शेअर केलेला आहे. तर आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे की मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं की कानबाई, की खानदेशामध्ये जसं आपल्या इथे गौरी येतात भाद्रपदमध्ये, तर तसं खानदेशामध्ये आता श्रावणामध्ये गौरी येतात आणि त्यांना कानबाई म्हणतात. तर इथे आमच्या इथे जवळपास जे आहेत ज्यांच्याकडे येतात कानबाई, तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन दरवर्षी ओटी वगैरे भरतो. तर आता पण मी ओटीची तयारी केली आहे, ओटी घेतली आहे आणि आता तिथे जाणार आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशी कानबाईची पूजा असते किंवा काय कशी मांडणी असते वगैरे. तर चला. सामान आणि ओटीचं सगळं सकाळीच आणून ठेवलं होतं. मग त्याच्यामुळे कसं आयत्या वेळेला जाताना आपल्याला घाई होत नाही. ही जी कानबाईची पूजा असते ना, तर ही संध्याकाळचीच पूजा असते. तर त्याच्यामुळे आता जवळपास 6:00-6:30 वाजलेत आणि आम्ही आता सगळी तयारी केली आहे आणि आता निघतोय. तर ज्यांच्याकडे कानबाई येतात ना, त्यांच्याकडे आम्ही चाललोय. चला. तर हे बघा ह्यांच्याकडे आम्ही आलेलो आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही यांच्याकडेच येतो. तर त्यांच्याकडे कानबाई बसवल्या जातात, तर म्हणून इकडे येतो. तर खानदेशातली जी विशिष्ट संस्कृती निश्चित करणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत, त्यात समस्त खानदेशच्या लोकांच्या मनाची अधिष्ठात्री देवता म्हणजे कानबाई ही सर्वाधिक महत्वाची आहे. तर इथे छान कानबाईची गाणी लागली होती मस्त, एकदम ठेक्यात गाणी असतात, तुमचे पाय थिरकणारच गाणी ऐकल्यानंतर. तर अशा प्रकारे रोट केले जातात कानबाईच्या वेळेला. तर खानदेश, खानदेशी माणूस आणि कानबाई यांचे नातं फार प्राचीन काळापासूनचं आहे. खानदेश संस्कृती अव्याहतपणे प्रवाही राहणे ही गोष्ट घडण्याला कानबाईच्या उपासना विधीने फार मोठे योगदान दिले आहे. खानदेशच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आणि प्रतिष्ठा कानबाईला लाभली आहे. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात विठोबा, खंडोबा, ज्योतिबा आणि आई भवानी या महत्त्वाच्या देवता आहेत. विठोबा हे श्री विष्णूंचे लोकप्रिय रूप, खंडोबा आणि ज्योतिबा हे तत्सम देव शिवाचे रूप आहेत आणि भवानी माता ही तर साक्षात आदिशक्तीच आहे. तर महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी असणाऱ्या प्रत्येक कुलाचं एक तरी कुलदैवत आणि कुलदेवता असते. हे कुलदैवत व कुलदेवता या प्रामुख्याने शंकरांची व आदिशक्तीचीच रूपं असतात. देवीला, आदिशक्तीला मातृरूपात पूजण्याची परंपरा ही प्राचीन आहे. तंत्रोक्त देवी सूक्तात देवीचा मातृरूपात उल्लेख आढळतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. तर कानबाई ही खानदेशाची नुसतीच देवता नाही, तर खानदेशवासियांची ती कानबाई माय आहे. कानबाईचा वार्षिक उत्सव हा श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी करतात. रविवारी कानबाईची स्थापना करतात, रात्रभर जागरण करून सोमवारी कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करतात. कानबाईच्या उपासनेत रोट या विधीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रावणात कानबाईचा जो उत्सव होतो त्याचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईचे रोट. हा एक महत्त्वपूर्ण कुलाचार असतो. ज्या घरात परंपरेने आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना चालत आहे, अशा सर्व कुटुंबात रोट केले जातात. रोट हे कुलाचे स्नेह मिलन असते. खानदेशची लोकसंस्कृती व कृषी संस्कृती या परंपरांशी निगडीत आहे. कानबाई ही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची देवता आहे. श्रमभक्ती व ईश्वर भक्तीच्या प्रेरणेचा संगम कानबाईच्या गीतात पाहायला मिळतो. कानबाई ही भगवान शंकरांची पत्नी आणि आदिशक्ती पार्वतीचं रूप म्हणून पूजली जाते. विसर्जनाच्या वेळी कानबाई सवाष्ण स्त्रीच्या डोक्यावर देवतात.
आणि कानबाईच्या मार्गावर पाण्याचं आणि कुंकुवांचे सडे घालतात. ढोल ताशे वाजवतात, नाचतात, फुगड्या खेळतात. कानबाई डोक्यावर घेतलेल्या स्त्रीची कानबाई म्हणून पूजा करतात. कधी कधी सत्व पाहण्यासाठी कानबाई जड होते. मिरवणूक नदीकाठी, पाण्याजवळ किंवा ओढ्याजवळ आल्यावर तिथे आरती करतात. पुनरागमनासाठी पुढले साल माय लवकर ये जो असे आवर्जून सांगून कानबाईला निरोप देतात. चौरंग धुवून श्रीफळ घरी आणतात आणि नदीकाठची माती घरात कस्तुरी म्हणून टाकतात. कानबाईचा विधी हा असा 2 दिवसातच संपन्न होतो. तर असं दरवर्षी आमचं खूप छान असं कानबाईचं दर्शन होतं. जसं आपण आपल्या कुलदेवतांचं करत असतो ना, तसंच आहे हे. आपल्या कुलदेवीचंच समजून ही गोष्ट कानबाईची असते. म्हणजे ही पूजा जी असते ती करायची असते. तर बघा आईसुद्धा आल्या होत्या आणि हे चिटूक म्हणजे निर्वीसुद्धा आली होती. तर ती मागे लागली होती मला येता येता, तर म्हणून तिला पण घेऊन आली. तिथे जवळच राहतात पप्पा आणि त्यांच्याच म्हणजे जवळच हे राहतात ज्यांच्याकडे कानबाई बसवली होती. तर ह्यावेळी आम्ही रोड बनवले नव्हते, पण आईनी रोडसाठी आपण जेवढं मापून जेवढे गहू असतात ना, तेवढे गहू आणले होते आणि त्याच्यावरती सुकं खोबरं ठेवलं होतं. तर काही गोष्टींसाठी कधी-कधी आपल्याला गावापर्यंत आपल्याला जावं लागतं. पण हे आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटतं, खूप भाग्यवान वाटतं, की बाबा दरवर्षी आपल्याला ही पूजा करायला मिळते. म्हणजे साग्र संगीत पूजा करायला मिळते, देवीची ओटी भरायला मिळते आणि मला खरंच ह्या गोष्टी खूप आवडतात, की ज्या आपल्या पारंपरिक आपल्या कुलाचाराच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण नेहमी करत राहिल्या पाहिजे. त्याने आपली जी पुढची पिढी येणार आहे ना, तिला चांगले आशीर्वाद, चांगली फळं त्यांना मिळत असतात. तर ओटी जी नेली होती, तर ओटी मी दाखवली. त्यानंतर जे रोडसाठी जे नेलं होतं आईने गहू आणले होते. तर बघा जे कोकण पट्टा येतो ना, तर कोकण पट्ट्यामध्ये तांदूळ जास्त पिकतो. तर म्हणून तिकडे सगळीकडे तांदळाचा जास्त वापर केला जातो. आणि खानदेशामध्ये गहू जास्त पिकतो. तर म्हणून इथे प्रत्येक गोष्टीमध्ये गव्हाचा वापर केला जातो. गव्हाच्या पिठाचा जास्त वापर केला जातो. दिवे बनवताना जे कुलदेवतेचे दिवे बनवतात तेव्हा गव्हाचं पीठ वापरतात. पुरणपोळीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त गव्हाचंच पीठ वापरतात. त्यानंतर अशा प्रकारे देवांच्या कुठल्याही कामासाठी जसं आपण ओटी भरताना अक्षदा म्हणजे तांदूळांचा वापर करतो, तर ते इथे गव्हाचा वापर केला जातो. तर प्रत्येक ठिकाणाच्या, प्रत्येक भागाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आणि कानबाईची जी गाणी लागली होती छान मस्त एकदम ठेक्यात, तर सगळ्यांनी थोडा-थोडा ठेक पण धरला होता. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं छान आम्ही म्हणजे मस्त नाचलो होतो. पण यावर्षी तेवढा वेळच नव्हता कारण खूप उशीर झाला होता आम्हाला. तर ते आम्ही व्यवस्थित फक्त पूजा व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर निघालो तिथून. तर इथे बघा त्यांनी कानबाईला खूप छान सजवलं होतं. कानबाईला छान दागिने घातले जातात. त्यांना मंगळसूत्र हे घातलं जातं आणि परिस्थिती जशी असते तर त्याच्यानुसार वेगवेगळे दागिने म्हणजे गाठलं, चंद्रहार, ठुशी, मोहनमाळ असं छान-छान घातलं जातं. कानबाईला हिरवीगार जरीची साडी नेसवली जाते. फुलांचे हार घातले जातात. सुपाऱ्या, खारका, खोबऱ्याच्या वाट्या, कापूर, शेंदूर, गुलाल, हळद, कुंकू, अक्षता अशा पूजेच्या सर्व साहित्यांनी पूजा केली जाते. आणि असं म्हटलं जातं की एरंडीच्या तेलाचा दिवा लावणं खूप आवश्यक असतं. तर कानबाई बसलेली असते ना, तोवर दिवा पण विझू दिला जात नाही. तर इथे सगळ्यांना कुठलंही आपलं देवीचे कुठलेही म्हणजे पूजा असो किंवा काही कार्यक्रम असो, तर तेव्हा सर्व ज्या सुवासिनी स्त्रिया असतात ना, त्यांना खूप महत्त्व दिलं जातं. आणि जे पण आपले मोठे माणसं आहेत, तर सगळ्यांचा आशीर्वाद घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर म्हणून सगळ्यांना हळदी-कुंकू वगैरे लावून झालं, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि अशा प्रकारे कानबाईचा कार्यक्रम खूप छान झाला. तर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.